ओ माय गॉड, आता काय झालं? मी टीचर नाही तरी पण अख्खे टीचरचे काम करावं लागत आहे मला. नाव काय आहे? नमस्कार मंडळी, मी श्रेया. कसे आहात तुम्ही सगळे? स्वागत आहे तुमचे एका नवीन व्हिडिओमध्ये. सो हा आहे माझा वीक डे ब्लॉग, तर नक्की बघा. कोणता चाय झाला? कुंदा कुंदा चहा, कुंदा चहा, कुंदा चाय. One eternity later. नाव सांग. अर्णव. पप्पा. साबळे. नाव काय आहे? One eternity later. ओ माय गॉड, आता काय झालं? तर आत्ताच मी मोबाईल बघत होते, म्हणजे इंस्टाग्राम बघत होती, आणि त्याच्यामध्ये ऑफिशियल मेघना, तुम्ही तिला ओळखतच असाल, भरपूर तिचे फॉलोअर्स आहे आणि ती भरपूर दिवसापासून कंटेंट बनवते. मी तिला इन्स्पायर होऊन भरपूर सारे व्हिडिओसुद्धा बनवलेले आहे. तो गाढवाचं लग्नवाला, मे बी तुम्ही बघितला असेल नसेल माहीत नाही. मी त्याच्यावरती कॉलेजला परफॉर्मसुद्धा केलं होतं. तर आत्ता ती लाईव्ह आली होती आणि मी असंच रिक्वेस्ट टाकून बघितली, तिने जॉईन केलं तर केलं, आणि तिने मला जॉईन केलं. मी 1 मिनटभर तिच्यासोबत बोलली की मला तुझा कंटेंट आवडतो, असं तसं. भाई किती भारी वाटलं. एकदम अचानक मी अशीच ह्याच अवतारात बसली होती आणि म्हटलं चला, भरपूर लोक जॉईन होत होते, तर मी पण ट्राय करून बघितलं. रिक्वेस्ट पाठवली, तिने लगेच ॲक्सेप्ट केली. ओ माय गॉड गाईज, दिस इज माय अचिव्हमेंट फॉर टुडे. एखाद्या क्रिएटरसोबत माझं बोलणं झालं, यु नो गाईज, म्हणून म्हटलं मी पण कॉन्टेंट बनवते, असं तसं. ती म्हटले भावा फुल सपोर्ट. ती ज्या लँग्वेजमध्ये बोलते ना, की काय भावा, असं म्हणजे ते इचलकरंजीची ती त्या लँग्वेजमध्ये जी बोलते ना, कोल्हापूरची भाषा, भारी वाटतं तिची तशी भाषा ऐकून, आणि तिच्यासोबत बोलून सुद्धा भारी वाटलं. जोर जोर से बोल के लोगों को स्कीमें बता दे. चला, आता मला काम आहे थोडंसं, ते काम करू. पण जस्ट मी अचानक ब्लॉग चालू केला, म्हटलं इतकी मोठी बातमी तुमच्यासोबत शेअर नंतर करणं बनतंच. आणि मी त्याचा ना हे पण काढला, काय बोलते, रेकॉर्ड, स्क्रीन रेकॉर्ड. कारण हे तर मी सांगू शकते ना की मी बोलली असं तसं. मग मी स्क्रीन रेकॉर्डिंग करून ठेवलं की दीदीला दाखवायला, हे बॅग क्रिएटर्स के साथ बात करती अब तुम्हारी बहन. आज आमच्या इथे बनत आहे गाजराचा हलवा. मम्मीने मस्त रविवारच्या बाजारामधून गाजर आणले, तर आज मी बनवते आहे गाजराचा हलवा. म्हणजे पुढची सगळी रेसिपी तर मम्मी किंवा दीदी करेल, पण मी त्यांना साळून किसून ठेवणार आहे. तो चला. आणि आता मी हे सगळं हे वरचं साऊंड काढणार याचं. बाय द वे, मी तुम्हाला माझा फर्स्ट स्पा एक्सपिरियन्स सांगा. बाय द वे, मी तुम्हाला माझा फर्स्ट स्पाचा एक्सपिरियन्स सांगायलाच विसरले. तर एक्सपिरियन्स खूप भारी होता. जे काय तिथं जेवढं सगळं चालू होतं ते सगळं माझ्यासाठी नवीन होतं. बाकी शूट वगैरे ते करत होते तर काही नव्हतं, बट मस्त ते केसांना अगोदर त्यांनी काहीतरी लावलं, मग हेअर वॉश केला मस्तपैकी. ती मसाजची चेअर होती, त्याच्यावरती झोपून मस्तपैकी हेअर वॉश झाला. त्याच्यानंतर मग त्यांनी कुठली तरी क्रीम लावली, मग ती कोणतं तरी मशीन होती असं डोक्यात घालायचं, आणि मग 10-15 मिनटासाठी ते गरम त्याच्यामधून मस्त वाफा येत होत्या. असं मस्त गरम झालं होतं माझा चेहरा. तर हे असं भारी होता माझा एक्सपिरियन्स आहे ते. आणि मी तुम्हाला अजून हेअर्स पण दाखवले नाही कसे केले काय, पण शॉर्ट भरपूर केले. इथपर्यंत होते एवढे गेले, म्हणजे एवढे केस कापले मी माझे, आणि मला हाच हेअर कट पाहिजे होता. तर आता मी हे सगळं कट करून घेते. जाऊ मग, इच्छाच नाही, युनिवर्सच वाटत नाही मी तुला हेल्प करा. देखा गाइज, लेट नाइट ये मुझे अपना काम करवा रही है. अब ये सब रिकॉर्ड हो चुका है. अभी हम कर रहे हैं 13 नंबर का पेपर चेक कर रहे हैं. इनके स्कूल में हिंदी बोलते हैं, तो मैं भी आपसे हिंदी में बात कर रही हूँ थोड़ी देर के लिए. अभी इंग्लिश में बात करते हैं हमारे स्कूल में.
नहीं, हिंदी में भी करते हैं, दोनों लँग्वेज में करते. मी माझी इंग्लिश सुरू केल्यावर काहीच व्हिडिओ बंद करते. काय आहे इथे, काय आहे? मुलगा आता सध्या मुलाचा पेपर चालू आहे. सगळ्यात जास्त चांगले काम असतं ते पोरांचे पेपर चेक करायचे, कारण त्यांना फक्त 20-30-50 पैकी 20-30च मार्क पडत आहे. सगळ्यात जास्त म्हणजे 30. पूरी डायरेक्ट 40-45 मोजायला कंटाळा येते पार मला इथं. चलो अभी हम मजदूरी कर रही है, देखो रेड पेन. येईल मी टीचर नाही तरी पण अख्खे टीचरचे काम करावं लागत आहे मला. तर आता मी तुम्हाला माझ्या केसांचा फायनल लुक दाखवते. बाय द वे मला हा हेअर कट करून 1 2 3 4 3 ते 4 दिवस झालेले आहे आणि माझ्या केसांची लेंथ मी भरपूर कमी केली आहे. म्हणजे तसं तर हा लेयर कट आहे, म्हणजे तो लेयर म्हणजे इकडे लेयर कट आहे, इकडे खाली तुम्हाला थोडे थोडे छोटे छोटे केस दिसत आहे. बट माझी केसांची लेंथ भरपूरच झाली होती. म्हणजे मी इतके तरी केस कापलेले खालून आणि तेव्हा हे एवढे झालेले आणि पाठीमागून पहला पहला प्यार है. आय थिंक मला सुद्धा असंच वाटतं की मला शॉर्ट हेअरच सूट होत्या. कारण तुम्ही माझे अगोदरचे व्हिडिओज बघितले असतील. माझे जेव्हा मोठे केस राहतात तेव्हा मी त्यांना कंटिन्यू असं ठेवते, पूर्ण बांधून ठेवते, कधीच त्यांना मोकच सोडत नाही. कारण मग मला त्यांना परत विंचरून असं फोल्ड करायचं, क्लचर लावायचं, हे करायचं फार कंटाळा यायचं, सारखं केस विंचरायचा. त्याच्यामुळे मला ना हे असे छोटेच केस आवडत्या, कधी कधी मोठे पण आवडत्या, मलाच नाही माहीत नक्की काय आहे. बट मी हा लेअर कट केला आहे आणि त्याच्यासोबत स्पा पण केला आहे. स्पा मी माझ्या लाईफमध्ये फर्स्ट टाईम केला आहे, तेव्हा एक्सपिरियन्स खूपच चांगला आहे. मस्तपैकी त्यांनी काहीतरी क्रीम लावली होती, मग ते एक मशीन होतं ते त्याच्यामध्ये अशी थोडीशी हीट आली, काय कोणतं मशीन होतं काय मी त्याच्यामध्ये असं माझं डोकं घातलं होतं आणि मग ते मस्तपैकी 15-20 मिनटं हीट आली, मस्तपैकी गरम झाली मग मी सगळी. मग त्यांनी माझा हेअर वॉश केला, मसाज चेअरवर मस्तपैकी झोपून हेअर वॉश झाला. सो भारी वाटलं, केस एकदम सॉफ्ट झाले माझे. फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स जर म्हटलं तर खूपच चांगला होता. आणि बाय द वे गाईज, कुणाला वाटेल की हे सगळं मी पैसे देऊन केलं आहे, तर नाही. फक्त इतकंच सांगेल की नाही, याच्यात आमचं 1 रुपया गेला नाही, एवढंच सांगेल फक्त. बाकी कशी दिसते मी आणि माझा नवीन लुक कसा वाटते. आत्ता मी थोडा मेकअपही केला आहे, बट जेव्हा मी अशी व्हिडिओसाठी रेडी वगैरे होईल माझ्या कुठल्याही याच्यावर, तर हे केस खूपच चांगले वाटणार आहे. मला तर आवडली. मी पहिल्यांदा कुठे तर एवढ्या मोठ्या सलूनमध्ये जाऊन हेअर कट करून आली. सो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ओके बाय. आणि हो, माझे 1 डे आफ्टर म्हणजे वीकला 3 व्हिडिओ बघायला विसरू नका. ओके बाय.